नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काहीतरी जबरदस्त ट्विस्ट. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या एपिसोडला. तर इकडे सुरुवातीला काव्या आणि जीवा पायऱ्यावरून उतरत असतो आणि काव्य तिच्या रूममधून बाहेर येते. तेव्हा तिला जीवा दिसतो आणि ती लगेच विचारते, हाय जीवा, गुड मॉर्निंग. पार्थ उठले का? यावर तो म्हणतो. आता इकडे काव्य ही पार्थच्या रूममध्ये जाते आणि पार्थला उठवते. देशमुख, अहो देशमुख, उठा म्हणते. असं म्हटल्यानंतर तो काही उठत नाही. त्यावर ती म्हणते की काय ध्यान आहे माझं, एवढं प्रेमाने ही बायको उठवती तरी देखील उठत नाहीत. आता प्रेमाने बोलून उपयोग नाही, काहीतरी प्रेमाने करून दाखवलं पाहिजे असं म्हणते आणि त्याच्या गालावरचं चुंबन घेते. त्यावर लगेच तो उठतो आणि लगेच म्हणतो की आत्ता कुठे सकाळ झाली. असं म्हटल्यावरती पार्थला जोरात मारते आणि म्हणते, काय अहो देशमुख, तुम्ही नाटक करत होतात ना. मग लगेच पार्थ म्हणतो की काही प्रेम मिळवण्यासाठी थोडंसं नाटक केलेलं चालतं, परंतु आज फक्त एका किसवर भागणार नाही. आज प्रेमाचा दिवस आहे, काहीतरी प्रेमाचं करायला पाहिजे, आज प्रेम अतोनात व्हायला पाहिजे असं पार्थ म्हणतो. त्यावर लगेच म्हणतो की पट्टराणी, माझी व्हॅलेंटाईन होशील का? याच जन्मात नाही, पुढील 7 जन्म माझी व्हॅलेंटाईन होशील का? यावर लगेच काव्या म्हणते की शिंगेश्वर महाराज, मी तुमची व्हॅलेंटाईन व्हायला तयार आहे. मी तुमची 7 जन्म ही व्हॅलेंटाईन होईल. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की नाही, मला 14 जन्मासाठी व्हॅलेंटाईन पाहिजे आहेस. यावरती म्हणते की काय अहो देशमुख, किती बोलताय. असं म्हटल्यानंतर लगेच मग ते जीवाचा आणि नंदिनीचा विषय काढतात की ती म्हणते की काय अहो, आपलं ठरलंय ना की जीवा आणि नंदिनीताई जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपण देखील एकत्र येणार नाहीत. काल रात्री आपण प्रॉमिस दिलाय ना. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की हो. आणि मग काव्या म्हणते, काय अहो तुमचा तो खडूस भाऊ, एवढं मी रात्री व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवला आणि तो व्हिडिओ बघून देखील तो विरघळला नाही का? मला तर वाटलं ताईचा तो व्हिडिओ बघून लगेच जीवा विरघळेल आणि त्याचा जो राग आहे तो लगेच जाईल. त्यावर पार्थ म्हणतो की कोणता व्हिडिओ? असं म्हटल्यावर काव्या एकदम चिडते आणि म्हणते, कोणता व्हिडिओ म्हणजे? मी तुम्हाला रात्री जो व्हिडिओ पाठवला तो तुम्ही तुमच्या भावाला दाखवला नाही. यावर तो म्हणतो, कोणता व्हिडिओ? मग ती पार्थला ओरडते आणि म्हणते, म्हणजे तुम्हीच तो व्हिडिओ बघितला नाही का? मोबाईल घेते आणि पार्थला तो व्हिडिओ दाखवते. त्यावर पार्थ म्हणतो की हां ठीक आहे की, मग चला आपण आत्ता जाऊया आणि आत्ता लगेच जीवाला तो व्हिडिओ दाखवूया. त्यावर ती म्हणते की हां, आत्ताच्या आत्ताच चला, उशीर करू नका. ती म्हणते की काय अहो देशमुख, काल रात्री इथं मांजर खाली कटपट करत होती आणि इथं मात्र भोका हा डाराडूर झोपला होता. याला काही अर्थ आहे का बरं देशमुख? असं म्हटल्यावर तो म्हणतो की बरं ठीक आहे ना, मग आत्ता जाऊया, चला खाली जाऊया आपण. त्यावर लगेच काव्या ही वरती बघते आणि देवाला म्हणते की देवा प्लीज, आज नंदिनीताईला आणि जीवाला एकत्र आण. हा व्हिडिओ बघून जीवाचा राग, नंदिनीताईवरचा राग आहे तो पूर्ण निवळून जाऊ दे आणि ते दोघं आजच्या आज एकत्र येऊ दे. आज प्रेमाचा दिवस आहे, त्यांना दोघांना आज प्लीज एकत्र आण. असं म्हणून ते दोघं रूमच्या बाहेर पडतात. इकडे खाली मात्र जीवा आणि नंदिनी हे दोघं एकमेकांशी भांडतच असतात. जीवा नंदिनीला म्हणतो की काय टिफिन बनवतेस? यावरती म्हणते की मी काहीही करेन, मी तुमच्याशी बोलणार नाही आणि मी तुमचा तर अजिबात मी टिफिन बनवलेला नाही. मी सर्वांसाठी जेवण बनवले, पण मी तुमच्यासाठी टिफिन बनवला नाही. यावर जीवा म्हणतो की मग एवढा सारा स्वयंपाक काय गाव जेवण घालणार आहेस? यावर नंदिनी म्हणते की मी गाव जेवण घालेन नाही तर काहीही करेन, पण मी तुम्हाला टिफिन बनवणार नाही, तुमचा तुम्ही स्वयंपाक बनवायचा. यावर लगेच जीवा म्हणतो की हां ठीक आहे की, मग मी पण आजीच्या हाताखाली तयार झालेलो आहे, मला शिकाऊ विद्यार्थ्यांना देखील तिळगुळ शिकवायला येतं. असं म्हटल्यावर मग नंदिनी म्हणते की हां शांत बसा, मला फक्त तिळगुळ जमत नाही, बाकी सर्व काही जमतं. यावर जीवा म्हणतो की हां, काही जमत नाही तुला, काहीच जमत नाही तुला, आता फक्त तोंडात आवाज सुटलाय, नुसतं तोंडात दम आहे तुझ्या आणि आता आवाज सुटलाय तर किती बोलायला लागली ही बाई. यावर लगेच नंदिनी म्हणते की फक्त माझा आवाज फक्त तुमच्यामुळेच बसलाय, जर तुमच्या जागी एखादा दुसरा माणूस असता तर त्यांनी आत्तापर्यंत औषध आणून देखील आवाज सरळ केला असता. त्यावर लगेच ते म्हणते की हां, मीच तुझ्या मागं करायचं, एवढं काही करू नये, तू माझ्याशी बोलत नाहीस आणि मी तुला औषध आणून देऊ, मी तुझ्या मागे करू. यावर लगेच नंदिनी म्हणते की हां, तुम्ही नका माझ्या मागे करू आणि मी देखील तुमच्या पुढं करणार नाही आता.
इकडनं काव्या आणि पार्थ मात्र ह्यांच्या दोघांची भांडण बघत असतात. त्यावर पार्थ म्हणतो की आज तर आपल्या घरातच बिग बॉस चालू आहे आणि काव्याला विचारतो सांगा बरं कोण जिंकेन असं म्हटल्यावर काव्या म्हणते की काय हो त्यांची भांडणं चालत आणि तुम्हाला मस्करी सुचतेस थट्ट्या सुचते असं म्हणताना ह्यांचं बोलणं ऐकून लगेच नंदिनी काव्याकडे बघते आणि जोरात आवाज देते काव्या असं म्हटल्यावर काव्या म्हणते हां. तर ती म्हणते काव्या तुझ्या रूममध्ये माझी पर्स आणि मोबाईल विसरला तेवढं घेऊन ये गं मला कामाला जायचं आहे असं म्हणते. मला ह्यांच्याशी भांडायला वेळ नाही आहे असं म्हटल्यावर जीवा म्हणतो हां मलाही वेळ नाही असं म्हणतो आणि माझाही मोबाईल माझ्या रूममध्ये विसरला आहे मी घेऊन येतो मलाही कामाला जायचं आहे असं म्हणतो आणि तो जायला निघतो. तेवढ्यात लगेच काव्या म्हणते थांब जीवा तू कुठेही जाणार नाहीस. हा आहे ना जीवा पार्थ आहे ना तुझा मोबाईल घेऊन जायला जा देशमुख आणतील तुझा मोबाईल असं म्हटल्यावर तो का म्हणतो पार्थ म्हणतो का मी का आणू त्यावर तुम्ही ते आणा ना प्लीज पार्थ असं म्हटल्यावर मग लगेच पार्थ देखील विरघळतो आणि म्हणतो ठीक आहे मी आणतो असं म्हणतो आणि वरती आणायला जातो आणि लगेचच काव्या देखील तिच्या रूममध्ये नंदिनीचा मोबाईल आणण्यासाठी जाते. आणि रूममध्ये गेल्यानंतर ती लगेच नंदिनीचा मोबाईल घेते पर्स घेते आणि इकडे पार्थला कॉल करते आणि पार्थला सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता जीवाच्या मोबाईलवरून नंदिनीताईच्या मोबाईलवर मेसेज करा आणि असं टाका की सॉरी आज 2 वाजता आपण मिलन कॅफेमध्ये भेटूयात असं टाकायला जीवाला सांगते. परंतु हे दोघेही त्या दोघांचा मोबाईल घेतात आणि ह्यांना पासवर्ड काय माहीत नसतो. मग ते दोघं विचार करतात. त्यावर लगेच काव्या म्हणते की जीवानंदिनीचा विषय निघतो की ती म्हणते हां जीवानंदिनी हा पासवर्ड कदाचित असेल तो आपण टाकून बघूयात आणि काव्या जीवानंदिनी हा पासवर्ड नंदिनीच्या मोबाईलवर टाकल्यानंतर लगेच मोबाईल ऑन होतो आणि इकडे पार्थ देखील जीवाच्या मोबाईलवरती तोच पासवर्ड टाकतो आणि दोघांचेही मोबाईल लगेचच ऑन होतात आणि पासवर्ड दोघांचाही सेमच असतो. यावर काव्या म्हणते की अरे वा असं म्हणते आणि तो लगेच पटकन तिला मेसेज टाकतो आणि हे दोघेही पर्स आणि मोबाईल घेऊन काव्या येते नंदिनीला देण्यासाठी खाली येते आणि इकडे पार्थ पण मोबाईल आणून देतो जीवाला मोबाईल आणून देतो. यावर लगेच पार्थ मोबाईल देताना म्हणतो की चेक कर की असं म्हणतो. त्यावर तो म्हणतो ठीक आहे रे काय चेक करायचं बघतो माझं मी ऑफिसमध्ये गेल्यावर. आणि ही पण म्हणते अगं ताई तू मला मोबाईल मागितलास पण मोबाईल तू बघतच नाही आहेस असं म्हटल्यावरती म्हणते नाही अगं मला कामाला जायचं होतं म्हणून मी मोबाईल मागितला मीही चेक करेन ऑफिसमध्ये गेल्यावर आनंद निवासमध्ये गेल्यावर मीही बघेन असं म्हणते आणि ते दोघं नंतर तिथून निघून जातात. जीवानंदिनी गेल्यानंतर काव्या आणि पार्थ हे दोघेजणे तिथे राहतात. मग काव्या म्हणते किती कुरकुर किती भांडणे करतात. यावर लगेच पार्थ म्हणतो की संसारामध्ये थोडीशी कुरकुर चालते. यावर काव्या म्हणते की मीही करू का तुमच्याशी कुरकुर असं म्हटल्यावरती म्हणते ना पार्थ म्हणतो नाही नको आपलं जे चालू आहे ते अगदी सुरळीत छान चालू आहे असं म्हटल्यावरती म्हणते की आज व्हॅलेंटाईन डे आहे पण या मांजरीने या बोक्याला छानशी किस देऊन व्हॅलेंटाईन डेची सुरुवात केली पण मला काही रिटर्न गिफ्ट मिळालेलं नाही. यावर तो म्हणतो रिटर्न गिफ्ट पाहिजे असं म्हणतो आणि लगेचच काव्याला उचलून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. त्यावर तो काव्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो परंतु काव्या त्याला लांब ढकलते आणि म्हणते तुम्ही सकाळी उठून ब्रश केला आहे का. त्यावर तो म्हणतो नाही मी उठलो आहे डायरेक्ट ह्यांचेच भांडणं चालू झाले होते ना मग जा अगोदर तुम्ही ब्रश करून या. आणि ब्रश करण्यासाठी पार्थ हा बाथरूममध्ये जातो. तोपर्यंत लगेचच पार्थची आई येते आणि ती म्हणते की काय गं काव्या येऊ का आतमध्ये. त्या म्हणतात हां आई या ना असं म्हटल्यावर लगेच ती म्हणते काय गं पार्थ कुठे गेलाय. ते म्हणते की काहीतरी महत्त्वाचं काम करायचं ना त्याआधी ब्रश करायला गेलेत असं म्हटल्यावर काय गं कोणतं महत्त्वाचं काम राहिले. मग लगेच ही विषय सावरत म्हणते की काय नाही आई ती नाश्ता करायचा ना नाश्त्याच्या अगोदर ब्रश करणं हे काम आहेच की असं म्हटल्यावर ती म्हणते हां का खरंच नाश्त्याच का. यांचं हे बोलणं चालू असताना मग ही सासूला म्हणते की काय आज मालिनीचं विक्रांतचं प्रेम हे गजऱ्यांमध्ये दिसून यायला लागले की असं म्हटल्यावर ती मालिनी म्हणते की काय सासूची थट्टा करतेस. एवढ्यात लगेच पार्थ बाथरूममध्ये बाथरूममधून बाहेर येतो आणि म्हणतो मी आलो ब्रश करून असं म्हटल्यावर लगेच ते म्हणते एवढा मोठा अवॉर्ड भेटल्यासारखं काय करतोयस नुसतं ब्रश तर करून आलायस ना कोणता विक्रम गाजवून आलायस का असं म्हटल्यावर तो म्हणतो आई तू इथे. ती म्हणते काय मी नको असायला होतं का इथं. तो म्हणतो नाही. परत म्हणतो नाही असं नाही तू कसं काय आलीस असं विचारल्यावरती म्हणते नाही मी आले सहजच काही नाही काव्याकडं काम होतं काव्याला घेऊन जाण्यासाठी आले. त्यावर तो म्हणतो नाही काव्याचं काम आहे इथं नाही घेऊन जायचं.
आणि पार्थ त्याच्या आईला रूममधून बाहेर काढतो. त्यावर लगेच काव्या म्हणते, काय कलियुग आहे, स्वतःचा सख्खा मुलगा सख्या आईला घरातून बाहेर हाकलून देतोय. यावर लगेच मालिनी असं चुकचुक करते आणि म्हणते, काय तू मला बाहेर काढतोयस. लगेच तो म्हणतो की काव्या आपलं काम आहे ना म्हणून बाहेर काढतोय. आणि मग मालिनी विचारते, काय काम आहे. लगेच तो काव्या पण म्हणते, काय काम आहे माझ्याकडे. असं म्हटल्यावर लगेच तो ओठाने खुणवतो आणि किस पाहिजे असं तो खुणावून सांगतो. यावर लगेच मालिनी बघते आणि म्हणते, काय रे तुझे ओठ खूप वळवळत आहेत का, काय झालं. बहुतेक ओठ थंडीने फुटलेत का ओठ. असं म्हटल्यावर तो मग म्हणतो, लगेच काव्या म्हणते, हां बहुतेक थंडीनेच फुटले असतील ओठ म्हणून एवढे वळवळत आहेत. असं म्हणते आणि ती मालिनी ही तोंडातली तोंडात हसत असते. ती म्हणते की मी ह्यांना सांगितलंय तिथंच आरशासमोर कोल्ड क्रीम ठेवली आहे, ती घेऊन ओठांना लावायची ना, असं काय करताय म्हणून. मग ते लगेच पार्थ म्हणतो की काव्या आपलं काम आहे तुम्हाला माहिती आहे ना. ती म्हणते, नाही काहीच काम नाही, मी आता आई बोलवायला आलेत, मी जाणार आहे बाहेर. असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही बाहेर नाही जायचं. पार्थ काव्याच्या कानात म्हणतो की हा शुद्ध हलकटपणा आहे काव्या. यावर लगेच मालिनी त्याच्या पोटात मारते आणि म्हणते, मला सर्व काही ऐकायला येते, माझ्या सुनेला असं काही बोलायचं नाही, मी घेऊन जाते तिला. असं म्हणते आणि काव्या हे म्हणते, मी जाऊ ना. तर बरं तो म्हणतो, हां जा. लगेच ही म्हणते, हां तुम्ही हट्ट करताय म्हणून मी जाते बरं का, तुम्हीच हट्टाने मला जायला सांगताय. असं म्हटल्यावर लगेच तो काव्याला दरवाजातून बाहेर ढकलतो आणि म्हणतो, जा जा. आणि त्या दोघी गेल्यानंतर पार्थ म्हणतो की काव्याची ॲक्शन करून म्हणतो की तुम्ही मला जायला सांगताय ना म्हणूनच मी जाते, तुमच्या हट्टाने मी जाते. असं म्हणून त्या दोघीही बाहेर जातात. आता इकडे दुसरीकडे ऑफिसमध्ये जाता जाता जीवा मोबाईल चेक करतो आणि मोबाईलवर मेसेज आलेला असतो की आज 2 वाजता मिलन कॅफेमध्ये भेटायचं. आणि मग तो लगेच म्हणतो की घरातून जा जा करते आणि आता नंतर मेसेज करते काय, मी पण आता डायरेक्ट नकारच कळवून टाकतो. असं म्हणतो आणि तो तिला फोन लावायला जातो. आणि इकडे दुसरीकडे देखील नंदिनी तिचा मोबाईल चेक करते आणि तिच्या मोबाईलवरही सेम तोच मेसेज, सॉरी 2 वाजता मिलन कॅफेला भेटायला ये, असा मेसेज आलेला असता. मग तीही विचार करते की घरी असताना माझ्याशी भांडतात आणि नंतर असा मेसेज करतात, मीही त्यांना सरळ सरळ नकारच कळवून टाकते. असं म्हणते आणि दोघेही एकाच टायमिंगला एकमेकांशी फोन करायला जातात. त्यामुळे दोघांचाही मोबाईल व्यस्त येतो. मग दोघांचाही निर्णय ठरतो की आपण 2 वाजता मिलन कॅफेला भेटायचं. ते एकमेकांना ओके बोलतात आणि नंतर 2 वाजता मिलन कॅफेला भेटायचं ते एकमेकांशी ठरवतात. इकडे दुसरीकडे मात्र पार्थ हा रूममध्ये एकटा असतो. तेवढ्यात रम्या तिथे येते आणि रम्या म्हणते, काय रे पार्थ, आज व्हॅलेंटाईन डे आहे, काय काव्याला काही गिफ्ट वगैरे तिच्यासाठी काही सेलिब्रेशन सरप्राईज आहे की नाही. यावर तो म्हणतो, हां तुला सांगतो की, म्हणजे तू लगेचच आमच्या सेलिब्रेशनमध्ये किंवा आमच्या प्लॅनमध्ये लगेचच काहीतरी तू आडवा आणशीलच ना. त्यावरती म्हणते, नाही रे पार्थ, मी एवढी वाईट आहे का, एवढी विचित्र वाटले का रे मी तुला. त्यावर तो म्हणतो, हां आहेचच. ती म्हणते, नाही रे पार्थ, आम्ही सिंगल मुलांना नाही का कपलचं असे काहीतरी प्लॅन वगैरे ऐकायला खूप भारी वाटतं, त्यामुळे विचारते. पण ठीक आहे, तुला नसं सांगायचं तर नको सांगू. आणि जायला निघते. तेवढ्यात लगेच तो पार्थ म्हणतो की नाही असं काही नाही, की आम्ही आज जाणार आहे, डिनर प्लॅन आहे, ते करून बघू मग काहीतरी नंतर. असं म्हटल्यावर ती म्हणते की काय डिनर प्लॅन आणि नंतर काहीतरी गिफ्ट देणार. काय अरे पार्थ, तिनं तुझ्यासाठी एवढं हॉकी स्टिक खाल्ली आणि एवढं रक्त वाहिलं आणि तूच एवढं सिम्पलचं डिनर प्लॅन्ट आणि वगैरे हे करणार तू तिच्यासाठी. तूही तिच्यासाठी काहीतरी मेमोरेबल केलं पाहिजे, तिच्या आयुष्यभर लक्षात राहावं असं काहीतरी तू तिच्यासाठी कर. मग यावर नंतर पार्थ थोडा वेळ लावतो आणि विचार करायला लागतो. मग बघूयात आपण ते पुढच्या भागामध्ये की पार्थ हा काव्यासाठी नेमकं काय प्लॅन करतो किंवा काय सरप्राईज तिला देतो, कोणतं गिफ्ट देतो किंवा रम्याच काहीतरी त्यांच्यात खोडा घालते का, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात. तसंच इकडे मात्र आणि जीवानंदिनी हेही मिलन कॅफेला भेटून या दोघांचंही मिलन होईल की नाही हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि पुढचा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.